श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हॅप्पी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. पहाटे मनाने भगवंताचे चिंतन करावे, नंतर वाणीने त्याचे नाम घ्यावे, भजन करावे. सदाचरण फार श्रेष्ठ असते, माणसाने ते सोडू नये. असे वागणारा माणूसच जगात धन्य होतो. अंतःकरणात भगवंत भरून राहणे याचे नाव भक्ती. रात्रीची झोप संपून पहाटे जाग आल्यावर आपले मन प्रसन्न असते. त्यावेळी आपण भगवंताची अथवा आपल्या सद्गुरूची मानसपूजा करावी. मानसपूजा करताना भगवंताचे चिंतन आपोआप घडते. सकाळी भक्तीची गोळी घेतली की दिवसभर तिचा परिणाम टिकतो. त्याचप्रमाणे प्रभातकाळी भगवंताची मानसपूजा केली की तो माझ्याजवळ आहे ही भावना दिवसभर टिकते. भगवंताचे चिंतन झाल्यावर त्याचे मुखाने नाम घ्यावे, त्याचे भजन म्हणावे अथवा त्याचे स्तोत्र म्हणावे. भक्ताला मनाने व देहाने भगवंताला हाक मारल्याशिवाय चैन पडत नाही. नाम घेणे व भजन म्हणणे त्यास हाक देणेच होय. ईश्वराचे चिंतन करणारे मन ज्या देहात राहते तो पवित्र पाहिजे हे सांगणे न लगे. सदाचरणी माणूसच देहाने शुद्ध असू शकतो. या 2 श्लोकांमध्ये समर्थांनी भक्ती व सदाचरणी व्यवहार याची जोड घातली आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.